कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे शाहूपुरी, कुंभार गल्ली, विनस कॉर्नर, महावीर उद्यान परिसर, सुतारवाडा येथील व्यापारी तसेच रहिवाशांचं नुकसान झाले। पंचनामे पूर्ण होऊनही अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे या व्यापारी व नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले। मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। या प्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, कोल्हापुरात महापूर येऊन गेल्यानंतर जे पूरग्रस्त व्यापारी आहेत, रहिवासी जे लोक राहतात त्या घरामध्ये, अशा लोकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही। हे दुर्दैव आहे। पूर झाल्यानंतर इथं आल्यानंतर महसूल विभागाच्या लोकांनी पंचनामे केले। व्यापारी वर्ग आज मोठ्या प्रमाणात साधारण 200-250 लोक आमच्यावर इथं आलेले आहेत। घरात राहणारी माणसं आहेत ते त्यांना सुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही आहे। पूरग्रस्त आहे ते त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत। शासन एका ठिकाणी म्हणते की मोठ्यावधी रुपये आम्ही लोकांना दिले म्हणून। शेतकरी जेवढे महत्वाचे आहेत, लष्कर जेवढे महत्वाचं आहेत, तेवढे व्यापारी सुद्धा ह्या देशाचा कणा हे सरकारला विसरून चालणार नाही आहे। हे सरकार जे आहे फक्त घोषणाबाजी सरकार आहे असं माझं मत आहे। असं घोषणाबाजी सरकार आहे। हे व्यापारी जे आलेले आहेत त्यांचं आज पंचनामे होऊन साधारण 1.5 महिना झाला, आता अजून सुद्धा त्यांचे पैसे मिळत नाहीत। मग या लोकांना न्याय मागायचा कोणाकडे? आज आम्ही आरडीसी तेली साहेबांना भेटलो। आम्ही तेली साहेबांनी सांगितलं आम्ही शासनाला कळवलेलं आहे, जे नियम आहेत त्याप्रमाणे पुढे कळवलं। नुसतं कळवून चालणार नाही आपल्याला, ह्यांना पैसे खात्यावर कधी जमा हे सांगायला कोण तयार नाही आहेत। मग सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब नागरिक या देशाच्या राज्यात राहायचं नाही काय? की मोठ्या लोकांसाठी हे सरकार काम करते, उद्योगांसाठी काम करते काय? उद्योगपती काही ठराविक उद्योगपती त्यांच्यासाठी हे सरकार काम करते काय? असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतोय। मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी ताबडतोब हे जे अनुदान ज्यांचं आहे, जे नुकसानग्रस्त आमचे व्यापारी आहेत, जे राहणारी माणसं आहेत ह्या भागातील, त्यांना ताबडतोब पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करावेत। अन्यथा नाईलाज असतो ह्यांच्या दारात परत आम्हाला ठिय्या मारून ह्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आम्हाला। निवेदनावेळी शिवसेना उभाटा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बीडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व पूरग्रस्त उपस्थित होते।